पुरुषोत्तम भगवान की जय. राधे कृष्ण गोपाल कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 12. पुरुषोत्तम महात्म्य कथा अध्याय 12. पौर्णिमा अमावस्या. कालगणनेच्या पद्धतीनुसार प्रत्येक महिन्यातच पौर्णिमा आणि अमावस्या या 2 तिथी येतातच. चैत्रापासून ते फाल्गुनापर्यंत प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. आता अधिक महिन्यातील पौर्णिमा आणि अमावस्या या 2 पर्वकाळात विशेष महत्त्व काय ते आपण लक्ष्मीनारायण यांच्या संवादातून पाहूया. भगवान विष्णू लक्ष्मीला सांगतात, देवी, जे लोक अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठून पवित्र जलाने स्नान करतात, जे लोक दानधर्म करतात, त्या भाग्यवंतांना एरवीपेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ 100 पट पुण्य प्राप्त होते. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा हा पर्वकाळ काही ना काही महत्त्व बाळगून आहेच. ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. या दिवशी स्त्रिया सौभाग्यवर्धनासाठी वडाची पूजा करतात. सावित्र्याच्या कथेचा ह्या पौर्णिमेशी संबंध आहे. आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. या दिवशी गुरुचे पूजन केले जाते. गुरु शिष्य नात्यांच्या दृष्टिकोनातून ही पौर्णिमा म्हणजे या गुरुतत्वाबद्दल वाटणारा आदर, कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस. श्रवण महिना पौर्णिमा म्हणजे राखी पौर्णिमा. अश्विन पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा. मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती. पौष पौर्णिमा म्हणजे शाकंभरी पौर्णिमा. माघ पौर्णिमा म्हणजे मोहिनीराज पूजनाचा दिवस. फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा. या आणि अशा महत्त्वपूर्ण पौर्णिमांना केलेल्या पुण्यकर्माचे जेवढे फळ मिळते त्याचा अनेक पट पुण्य हे अधिक पौर्णिमेस केलेल्या व्रताने व स्नान दानादी कर्माने प्राप्त होते. अशा नीच भक्तांवर मी प्रसन्न होऊन त्यांना सर्व सुख प्रदान करतो, त्यांचे मनोरथ पूर्ण करतो आणि त्यांना मोक्षप्राप्ती होते. पौर्णिमेच्या पुण्यकर्माचे फळ सांगितल्यानंतर लक्ष्मी त्यांना विचारते, स्वामी, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा पूजनाने पुण्यप्राप्ती व ईश्वरकृपा प्राप्त होते. हे खरं, पण पौर्णिमे इतकंच अमावस्याही महत्त्व का? लक्ष्मीचा प्रश्न ऐकल्यावर तिच्या मनातील ज्ञान जिज्ञासा पाहून भगवान महाविष्णू अति प्रसन्न झाले. ते म्हणाले, प्रिय, अमावस्या म्हणजे प्रत्येक चांद्र महिन्याचा शेवटचा दिवस. या दिवशी नभांगणात चंद्रदर्शन होत नाही. अंधारा अन काळोख्या रात्रीचा हा दिवस जरी धार्मिक कार्य, शुभ कार्य, पूजापाठ यासाठी अपवित्र मानला जात असला तरी पितरांची सेवा करणं, त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी, उद्धारासाठी त्यांचे श्राद्ध करणे, त्यांना पिंडदान करणे, तिल अर्पण करणे या अशा कर्तव्यश्रेष्ठ कार्यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आणि मोलाचा मानला जातो. वर्षात एकदा येणारी भाद्रपद अमावस्या ही तर आपल्याकडे सबर्व पितृ अमावस्या म्हणून प्रसिद्ध आहे. वर्षभरात जर आपण आपल्या पितरांसाठी काही दानधर्म तर्पण केले नसेल तर ते निदान या दिवशी तरी अवश्य करावे. पितृंना संतुष्ट करून घेऊन त्यांचे मंगल आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत. यासाठी शास्त्रधर्माने दाखवून राखून ठेवलेला हा दिवस. अधिक महिन्यातील अमावस्या जर असश्रद्ध मनाने पितरांना पिंडदान, त्यांच्या तृप्तीसाठी ब्राह्मण भोजन, तिळतर्पण, दानधर्म इत्यादी केलं तर अशा कृतकर्मांनी पितरगण संतुष्ट होतो, तृप्त होतो, प्रसन्न होतो आणि त्यांच्या मंगल आशीर्वादाने पितृदोष दूर होतात. ही सत्कर्म करून आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या वंशजांवर हा तृप्त व संतुष्ट झालेला पितृवर्ग कृपा करतो. त्यामुळे वंशजांना त्यांच्या कार्यात यश येते, घडलेली कामे मार्गी लागतात आणि सुख, शांती, वैभव, समाधान आणि आनंद प्राप्त होतो. या अधिक महिन्याला ब्राह्मण भोजन, श्राद्ध, तर्पण, दानधर्म यांनी पितरांना सद्गती मिळते, त्याचा उद्धार होतो आणि त्यांना मोक्षप्राप्ती होते. यासाठी ही अमावस्या पर्वणी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. अध्याय 12 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मीनारायणाय नमः. राधे कृष्ण गोपाल कृष्ण. राधे कृष्ण.